पुन्हा केव्हा भेटशील केवढा? आता तर दिलं हेच आहे, पण पुन्हा कधी येईन ना तेव्हा नक्की काहीतरी घेऊन येईन तुझ्यासाठी. जाते मी. काळजी घे स्वतःची. येते म्हणावं. बरं. येते. येते म्हणून निघून जाणारी माणसं परत का येत नाहीत? असो, तुम्हाला माझी गोष्ट तर माहितीच आहे, तरीही पुन्हा एकदा सांगतो, नीट ऐका. आठवी, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर वर्ष. तुकडी ड पासून ते तुकडी अ पर्यंतचा संघर्ष. स्वतःसाठी आणि मित्रांसाठी उचललेला पहिला आवाज आणि पहिल्यांदाच दिसलेली ती केवढा. ती आली आणि आठवीचं वर्ष अजूनच सुंदर झालं. मी, माझे मित्र, आई, दाद्या यांच्यात बघता बघता आठवी सरली आणि आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वर्ष सुरू झालं, ते म्हणजे 10वी. या वर्षाने मला आयुष्यातले सगळे चढउतार दाखवले. 10वीने मला अनेक गोष्टींची जाणीव करून दिली. कधी पडलो, कधी सावरलो, कधी हारलो सुद्धा. असं म्हणतात, माणसाला समजूतदार होण्यासाठी एक घटना घडणं, एक धक्का बसणं गरजेचं असतं. तोच धक्का मला नियतीने दिला आणि माझी आई गेली. हाक आई मारू कशी, हाक आई मारू कशी, हाक आई मारू कशी. आयुष्य पुन्हा शून्य झालं, पण आईसाठी मला पुन्हा उभं राहायचं होतं. मी राहिलो, पण आईसाठी 10वी यशस्वी करायची होती आणि मग 10वीचं वर्ष पुन्हा त्याच जोमानं सुरू झालं. पण या सगळ्या गोंधळात मी एका व्यक्तीकडे इतकं दुर्लक्ष का केलं हे मला अजून पण कळत नाही. ती व्यक्ती म्हणजे रेश्मा. तुम्हीच म्हणता ना, आयुष्यात केवढासारखी प्रियसी नसेल तरीही चालेल, पण रेश्मासारखी एक तरी मैत्रीण नक्की असावी. रेश्माला ओळखण्यात मी खूप उशीर केला. चेहऱ्याच्या प्रेमात पडताना स्वभावाच्या प्रेमात पडायचं राहूनच गेलं. 10वी संपली, आम्ही पास झालो आणि ती केवढा सुद्धा गेली. आयुष्य पुन्हा शून्य झालं असं वाटलं,
आणि मग माझा हात पकडला, तो म्हणजे रेश्माने, अगदी कायमचा. आता ही सगळी गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे आज आम्ही पुन्हा भेटलो. आभ्या, आभ्या, कसला विचार करतोय? खूप मोठं झालो ना आपण. खूप. बघता बघता शाळा संपली. वेळ खूप पुढे गेली. वेळ पुढे गेली का तू? आपण मागचं नाही का विसरू शकत? काही गोष्टी नाही विसरता येत. मग ते प्रेम असो किंवा मैत्री. अगं, आयुष्यात कधीतरी बदल खूप महत्वाचा असतो. कधी परिस्थिती बदलती, कधी माणसं बदलतात, कधी स्वतः आपणच इतकं बदलतो की जुन्या स्वतःलाच ओळखणं कठीण होतं. काय? आणि आपली मैत्री ती नाही ना बदलणार? अरे ती कशी बदलल? ती तर आपल्याची सगळ्यात मोठी ताकद आहे. आपण किती बी मोठं झालो, कुठं बी गेलो, तरी बी आपली मैत्री कधीच विसरायची नाही. 10वी संपली पण गोष्ट नाही, आणि आपली मैत्री पण.